हे आहेत व्हेजिटेबल आप्पे. याच्यात मी भरपूर भाज्या टाकल्या आहेत आणि रव्याचे आप्पे आहेत. खूप टेस्टी होतात आणि हेल्दी तर आहेतच, पण मुलांना तुम्ही डब्यात देऊ शकता. ते थकून भाकून आले तर अर्ध्या तासात तयार होणारे, झटपट आणि पटापट होणारी रेसिपी आणि संपते पण तशीच झटपट पटापट. तर तुम्ही हे नक्की करून बघा आणि खाऊन बघा आणि मगच मला सांगा की कसे झाले. चला रेसिपी सांगते. खूप सोपी आहे. मी रवा घेतला 1 वाटी. बघा बारीक रवा आहे. जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या. आणि अर्धी वाटी दही, म्हणजे ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतलं तरी चालेल. हे आता आपण एका भांड्यामध्ये टाकूयात. बघा रवा घेतलाय मी. आता त्याच्यातच आपल्याला दही टाकायचं आहे. आता आपल्याला त्याच वाटीने पाणी घ्यायचं आहे. तुम्ही फुल वाटी पाणी टाकू शकता. मी नंतर थोडं ॲड केलं होतं म्हणून पूर्ण 1 वाटी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी दही, अर्धी वाटी रवा असं प्रमाण घेऊ शकता. आता आपल्याला त्याच्याचनुसार मीठ टाकायचं आहे, म्हणजे आवडीनुसार तुम्हाला जसं मीठ हवं आहे त्यानुसार, चवीनुसार. आता ते छान मिक्स करून आपल्याला अर्धा 1 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. छान फुलून येते ते तोपर्यंत. झाकून ठेवून देऊया. आता बघा मी भाज्या काय काय घेतल्या ते दाखवते. मी घेतले, हे आहे मका, ते आहे परसबी बारीक चिरून घेतली. गाजर खिसून घेतलंय, कांदा आणि मिरची बारीक चिरली. हा कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर. असं घ्यायचं. कढीपत्त्याने खूप छान टेस्ट येते. बघा आता एक कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. ती गरम झाली की मोहरी आणि जिरे छान तडतडले की आपल्याला बाकीच्या भाज्या टाकायच्या आहेत, जसं की कांदा आणि मिरची. कढीपत्ता पण टाकला आहे मी त्याच्यात. हे मिक्स करायचं आणि फक्त 1 मिनटं होऊ द्यायचा. 1 मिनटं पण नाही, थोडासा वेळ होऊ द्यायचा. नंतर आपल्याला परसबी, मका हे दोन्ही टाकायचं आहे. याला 2 मिनटं होऊ द्यायचं आहे. बघा आता मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते चवीनुसार. बघा आता आपल्याला गाजर टाकायचं आहे, जे किसलेलं आहे. त्याला होऊ द्यायचं काम नाही. कढईमध्ये मिक्स करायचं छानपैकी. गाजर होऊन येते. आता कोथिंबीर टाकूयात आणि गॅस बंद करू. गरम गॅसवर होऊन येते ते. बघा मिक्स करून मी गॅस बंद केलाय. आता आपण याला थंड झाल्यावर आपल्याला जे सारण बनवलं ना आपण, रवा आणि दही मिक्स करून ठेवलं ना, त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे आपण. आता व्हेजिटेबल सगळे टाकलंय की त्याला पण मिक्स करून घ्यायचं. हे थोडं मला घट्ट वाटत आहे ना, आता मी या टाइमला पाणी टाकलंय याच्यामध्ये. बघा तुम्हाला दाखवते. खूप घट्ट झालंय. सारण कसं हवं ते पण तुम्हाला सांगते मी. पहिले आपण याच्यामध्ये थोडासा सोडा टाकूयात, खायचा सोडा. बघा थोडासा काय. आता मी तिच्यामध्ये थोडं पाणी टाकते, जास्त नाही टाकलं. बघा आणि तेवढ्या पाण्यानेच आपलं होऊन गेलंय सारण. वेगळं म्हणजे जसं आपल्याला परफेक्ट पाहिजे ना तसं झालंय. आपल्यासाठी आपल्याला असं सारण हवंय. आपल्या चमच्यातून असं पडलं की समजायचं व्यवस्थित आहे. आता आप्पे पॅन घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं थोडं थोडं. आणि हे सारण चमच्यानी त्याच्यामध्ये टाकायचं. छोटा चमचा घ्यायचा असा आणि हळूहळू टाकायचा. बघा आप्पे छान फुलून येतात. आता आपल्या भाज्या शिजलेल्या पण आहेत थोड्याफार, आणि थोड्याफार जे आता आप्पे आपण करायला घेतलेत तिच्यामध्ये शिजून येईल.
खूप कुरकुरी आणि मस्त टेस्ट येते आप्यांची. तुम्ही खरंच एकदा करून बघा, तुम्हाला पण आवडेल सगळ्यांनाच. मुलांना तर आवडेलच हमखास, कारण आम्हाला सगळ्यांना आवडलंय. माझ्या मुलाला पण अप्रतिम झाले असं तो बोलला आहे. आता आपल्याला फक्त 3 ते 4 मिनटं बघायचं आहे, शिजले की नाही असं थोडंसं साईडला बघायचं. म्हणजे झाले की नाही. थोडं ब्राऊन ब्राऊन कलर यायला लागला आहे. पुन्हा त्याला आपलं सरळ करायचं आणि आप्पे झाले हे कसं समजायचं, ते असे लगेच पलटी होतात बघा. त्याला जास्त म्हणजे पूर्ण चमचा फिरवायचं काम नाही, असे हलक्या हाताने होऊन जाते. बघा काय छान कलर आला ना. तसेच कुरकुरीत पण झाले आहेत. तुम्हाला याच्यासोबत चटणी हवी असेल तर चटणीसोबत खा, सॉस असेल तर सॉससोबत खा, छान वाटेल. चिली सॉस हा हा काय मस्त लागतात ना त्याच्यासोबत. आता मी दुसरा खाना पण करून घेते. बघा काढले मी ते, तसे झाले ना. बघून तोंडाला पाणी सुटते ना. या खायला. झाली की आप्पे आपले तयार. बघा आता दुसरा खाना पण करून घेते मी. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर. बघा दुसरा खाना पण टाकून घेत आहे मी. याच्यामध्ये जेवढे व्हेजिटेबल टाकले ना आपण, त्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि ती खूप मस्त लागते. मका गोडसट, गोड लागतो थोडा. गाजर वेगळी चव, परसबी वेगळी चव, शिमला मिरची टाकली तर आणखी वेगळी चव. म्हणजे सगळ्या भाज्यांची चव याच्यामध्ये मिक्स होऊन जाते छानपैकी. आणि कढीपत्ता ते जी खमंग फोडणी दिली ना त्याची एक चव, खूप टेस्टी लागतात. आणि कलर तर खूपच सुंदर येतो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि खात राहा, मजेत राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. बघा किती जाडी आली आतमधून. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.